नमस्कार. आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच संध्याकाळच्या चहासोबत खाण्यासाठी चटपटीत असा मसाला पाव कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत. रेसिपी एकदम साधी सोपी आणि 10 ते 15 मिनिटात बनून तयार होते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे. चला तर आता आपण मसाला पावच्या रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅन गरम झाला की आपण यामध्ये 2 चमचे बटर घेणार आहोत. बटर आपल्याला व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचा आहे. आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय. आपल्याला हा कांदा बटरमध्ये एक 3 ते 4 मिनिटं गुलाबी होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बटरऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता. कांदा छान गुलाबी होईपर्यंत मीडियम फ्लेमवर आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे. आता इथे मी 1 कप शिमला मिर्च एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. शिमला मिर्च सुद्धा आपल्याला व्यवस्थित सॉफ्ट होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. शिमला मिर्च व्यवस्थित सॉफ्ट झाली की मग आपण यामध्ये 1 कप टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं घालणार आहोत. टोमॅटो सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता इथे मी 1 चमचाभर पावभाजी मसाला घेतलाय. अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे व चवीप्रमाणे आपण मीठ घालणार आहोत. 1 टेबलस्पून इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. हे सर्व मसाले एक 2 ते 3 मिनिटं आपण व्यवस्थित परतवून घेणार आहोत. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मसाले आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. आता इथे मी एका लिंबाचा रस घातलेला आहे व यावर आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा घालणार आहोत. पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिसळून घेऊयात. आता इथे मी साधारण 2 ते 3 चमचे पाणी घेतलेलं आहे. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपण हे व्यवस्थित मॅश करून घेणार आहोत, ज्यामुळे याची चव अजूनच वाढते. एक ते 2 मिनिटं आपण हे सर्व व्यवस्थित बारीक करून घेणार आहोत व ही भाजी आपण दुसऱ्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. व पुन्हा एकदा याच पॅनमध्ये मी 1 चमचाभर बटर घातलेलं आहे. बटर व्यवस्थित मेल्ट झालं की आपण यामध्ये पाव घालूयात. पाव आपल्याला एका बाजूने 1 मिनिटभर व्यवस्थित बटरमध्ये रोस्ट करून घ्यायचा आहे व वरच्या बाजूने सुद्धा आपण बटर लावून घेतलेलं आहे. आता आपण हा पलटवून घेऊयात व दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित रोस्ट करून घेणार आहोत. आता आपण यावर भाजी लावून घेणार आहोत. सँडविचचं स्टफिंग आपण ज्याप्रमाणे भरतो त्याचप्रमाणे आपल्याला आत्ता आपण जी तयार केलेली भाजी आहे ती यामध्ये भरून घ्यायची आहे. चवीला हा मसाला पाव अतिशय अप्रतिम लागतो. सकाळच्या चहासोबत तसेच संध्याकाळच्या चहासोबत 4-5 वाजता तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. चवीला अतिशय अप्रतिम लागतो. आता आपण हे फोल्ड करून घेऊयात व वरच्या बाजूने सुद्धा थोडीशी भाजी लावून घेऊयात. दोन्ही बाजूला थोडी थोडी भाजी लावून आपल्याला हा पाव व्यवस्थित लो फ्लेमवर रोस्ट करून घ्यायचा आहे. आता आपण हे पलटवून घेऊयात व खालच्या बाजूने सुद्धा थोडीशी भाजी लावून घेऊयात. आपला मसाला पाव एकदम रेडी आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.